बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जात असल्यानं नदीकाठी असणाऱ्या गावांना पूर परिस्थिती निर्माण झालेली होती। अजूनही कमी जास्त प्रमाणात धरणातून पाणी नदीपात्रात सोडलं जात आहे। त्यामुळे पंढरपूर शहर नदीकाठच्या गावांचा जो पुराचा धोका निर्माण झालेला होता, यामध्ये पंढरपूरमधील प्रशासनानं अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं पूर परिस्थिती हाताळली आहे। सध्या तरी पूर परिस्थिती नियंत्रणात आलेली असून यामध्ये पोलीस यंत्रणा व संपूर्ण प्रशासनानं खूप मेहनत घेतली। या पुरामध्ये कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू दिलेली नाही, परंतु नदीकाठच्या शेतकऱ्यांचे शेती पिकाचे नुकसान झालेले आहे। याबाबत देखील स्थानिक आमदार अभिजित पाटील यांनी पूर परिस्थिती नियंत्रणात येताच येथील तहसीलदार व अन्य अधिकाऱ्यांसमवेत नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली। यामध्ये आमदार अभिजित पाटील यांनी स्थानिक प्रशासनास सर्व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तात्काळ शेती पिकाचे पंचनामे करून मदत करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे। कालपेक्षा या नदीपात्रामध्ये काल जो हा ब्रिज आहे कवटाळी येथील, हा पूर्णपणे पाण्याच्या खाली गेलेला होता। पण आज सकाळपासून पाण्याची पातळी कमी झाल्या असल्या कारणामुळे पाणी नदीपात्रातलं थोड्या प्रमाणात कमी झाल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी या ठिकाणी मोकळा झालेला आहे। त्याचबरोबर नदीकाठचे जे शेतकरी आहेत, त्यांची जे शेतीची पिकं आहेत, जसे की ऊस असेल, इतर धान्य असेल, हे सर्व ह्या नदीच्या पूरग्रस्त पाण्यामुळं आज या पिकांचे या ठिकाणी नुकसान झालेले दिसून येत आहे। सदर हे नदीकाठी ज्या ठिकाणी पात्राच्या बाजूला जी शेती आहे, त्या शेतीच्या ह्या पुरामुळे जे काय नुकसान झालेलं आहे, येथील प्रशासनाने देखील तात्काळ ज्या शेतकऱ्यांचे या पुरामुळे नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे करून त्यांना योग्य ते नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी इथल्या नागरिकांची भूमिका आहे। हा जो आहे पंढरपूरला जोडणारा शिरडूनचा पूल असून काल या पुलावरती देखील 1 फुटाच्या आसपास पाणी वाहत होते आणि ते सर्व पाणी आजूबाजूचे जे शेतकरी आहेत त्यांच्या शेतातील पिकामध्ये जाऊन त्यांचे जे काय धान्य वगैरे असतील ते अशा पद्धतीने ते आपल्याला खराब झालेले पाहावयास मिळत आहे। हा आहे पंढरपूरचा जुना आपला दगडी पूल म्हणतो ते। आज या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात पूर जो आहे तो ओसरलेल्याचं चित्र आहे। काल जे आपण जसं पाहतोय खाली हे संपूर्ण जे लोक राहत आहेत या परिसरामध्ये हे सगळं पाणी होतं। या ठिकाणी प्रशासनाने योग्य वेळी याची दखल घेऊन येते जे निवासी राहणारे लोक वगैरे आहेत त्या सर्वांना सुरक्षित ठिकाणी हलवलेलं होतं अगोदरच। आज या पुलावरची देखील वाहतूक वगैरे सुरळीत झालेली आहे।
अजून देखील या ठिकाणी जुन्या पुलाच्या इथे एक सुरक्षितते या कारणानुसार बॅरिकेडेट्स लावलेले आहेत की जेणेकरून जे भाविक लोक वगैरे आहेत त्यांनी इकडे नदीच्या पात्रात वगैरे येऊ नये. पाण्याचा प्रवाह वगैरे आहे या ठिकाणी. अजून देखील सर्व मंदिर वगैरे पात्रातील पुराच्या पाण्यातच आहेत. काका, कालच्याच आणि आजच्या परिस्थितीमध्ये पूर परिस्थिती आणि आजची परिस्थिती काय फरक आहे? काल माणसाचं धावदान आणलेलं होतं. हां हां ती पूर परिस्थिती इथे का काय असं वाटत होतं. हां परंतु जे उजनी धरणातनं जी पाण्याचा जो विसर्ग झाला हां तो थांबून झाल्यामुळं इथलं पाणी सरळ पुढं खाली निघून गेलं आणि वरनं फ्रेश पाणी आलं. त्याच्यामुळे इथली पूर परिस्थिती संपलेली आहे. आता सध्या व्यवस्थित वातावरण आहे आणि पाणी खाली गेलेलं आहे. आता येणार यायची शक्यता कमी आहे. नाही, पण जी पूर परिस्थिती वगैरे जी गंभीर एक धोका निर्माण झालेला होता, अशा परिस्थितीत इथल्या प्रशासनाने वगैरे ना कशा पद्धतीने त्यांनी त्यांची कामगिरी केलेली? प्रशासनाने बॅरिकेड लावून माणसाला स्नानाला जाऊ द्यायला मज्जाव केला, अडथळा केला. त्याच्यामुळं नाहीतर एखाद दुसरं मनुष्य वाहून गेला असतं तर ते प्रशासनावर ठपका आला असता. म्हणून त्यांनी ते नियोजन चांगलं केलं. प्रशासनाने इथल्या पोलीस खात्याने सगळ्यांनी व्यवस्थित सहकार्य केलं. आजची पूर परिस्थिती निघून गेलेली आहे. म्हणजे हे जो धोकादायक परिस्थिती होती ही प्रशासनानं, पोलीस यंत्रणेने एक चांगल्या पद्धतीने पार पाडल्याचं हाताळले. चांगल्या परिस्थितीने हाताळले. कालपर्यंत पाणी या ठिकाणी कुठपर्यंत होतं? पुराचं पाणी त्या फरशीपर्यंत होतं. मग या ठिकाणी बाबा हे असं पूर वगैरे येणार आहे याबाबतची तुम्हाला प्रशासनाकडून वगैरे कशा पद्धतीने तुमची सोय करण्यात आली किंवा काय तुम्हाला सुरक्षितता घेण्यात आली? ते आमचे विक्रमभाई आहेत नाही, त्यांनी सगळ्यांनी व्यवस्थित सगळ्यांनी हटवलं, सगळ्यांना सांगितलं की बाबा पाणी जास्त येणार आहे, तुम्ही खाली करून शेणे आपलं व्यवस्थित ठिकाणी सगळेच लावलं. म्हणजे तुमच्या भागातील नगरसेवक जे कोणी आहेत विक्रम भैया, हा, त्यांनी अगोदर येऊन तुम्हाला इथं ह्या परिस्थितीची माहिती 1 वाजेस्तोवर असं सगळीकडे फिरत होतं. हो, म्हणजे रात्रभर त्यांनी पूर्ण सगळ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं. त्यामुळं या ठिकाणी आता जे राहता एरिया आहे या ठिकाणी कसल्याही पद्धतीचं काय दुर्घटना, अपघात असा काय प्रकार घडलेला आहे का? नाही, तसं काय नाही झालं. फक्त राहत्या लोकांच्या घराचं नुकसान वगैरे थोड्याफार प्रमाणात झालेलं आहे पुरामुळे. तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर. प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर.